आम्हालाही कामं असतात, आम्ही पण कामं करतो, पण आमचे कामं कोणाला दिसत नाही. मटकी वाळू घातली, चण्याची डाळ वाळू घातली, धने वाळू घातले, किडा लागू लागला. कोरपड घेतली तोडून, डोक्याला लावा म्हणले कोरपड. पुन्हा तोडायची थोडी. लय डोक्यामध्ये कोंडा झालाय, म्हणलं कोरपड लावावं थोडी डोक्याला, कोंडा निघून जाते. कोरपडन थोडं खोबऱ्याचं तेल टाकायचं गरम करून, याच्यामध्ये डोक्याला घासायचं. इकडं पहा मैत्रिणींनो, ही कोरपड आहे ना, अशी मधातून हे करायची, हे अशी मधातून हे केली ना, याच्यातला गर निघते बाहेर, हे असा गर. कशाला पार्लरमध्ये जायचं आणि चेहरा धुवायचा? घरी बी आपल्याला धुता येते चेहरा, असं काही नाही पार्लरमध्ये जाऊन धुता येते म्हणून. पण आपल्या जवळचे पैसे आपल्याला गपची बसू देत नाहीत ना, म्हणून आपण घरी धुत नाहीत. नाही तर घरीच खूप छान निघतं. 8 दिवसाला एकदा हे करायचं, कोरपड लावायची चेहऱ्याला. हे बघा, म्हणजे असं असं करू 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 ही अशी लावायची. अशी लावून घ्यायची चेहऱ्याला, चेहऱ्याला गळ्याला. आधी चेहऱ्याला लावली ना अशी करून हे ठेवून द्यायची, नंतर मग डोक्याला करायची. तोपर्यंत चेहऱ्याला मुरती. हे असा गर असते, हे असं 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 करायचं. चेहऱ्याचे पिंपल्स हे असते ना, सगळं हे होतं डोळ्याला. मसाज करायची थोडी. यानं चोळायच्या नंतर, हे मुरल्याच्या नंतर थोडी स्क्रबनं मसाज करायची. मी काळी असल्यामुळे माझा चेहरा चमकत नाही, गोऱ्या बाळाचा लय चमकत येतं. पण जाऊ द्या, काळा असलं म्हणून चेहऱ्याची साफसफाई नाही का करायची, मी करते.